गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही? आम्ही पण मस्त. त्यानंतर मस्तपैकी ब्रश वगैरे केला, पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर म्हणलं चला भांडी वगैरे लावून घेऊयात. भांडी वगैरे झाल्याच्यानंतर म्हणलं चला चहा करूया. चहा केला आणि मस्तपैकी चहा वगैरे घेतला. त्यानंतर म्हणलं चला आता पिल्लूला आंघोळ वगैरे घालूया. आंघोळ वगैरे घातली. त्यानंतर मला वाटलं पिल्लू झोपी जाईन, पण त्याला काही झोपायचं नव्हतं. बघा तो कसा करतोय. नाही झोपायची नाही बबीला. बबी त्यानंतर मस्तपैकी देवपूजा वगैरे केली. त्यानंतर भरपूर वेळ झाला होता. मग म्हणलं आता तरी झोपल, पण तो तरीही झोपायला तयार नव्हता. नाही झोपायचं. चला मग बाहेर काय आता. नाही झोपायचं म्हणल्यावर नाही झोपायचं. त्यानंतर मी त्याच्यासाठी खायला बनवलं, जे की मी आधीच प्रीमिक्स करून ठेवते. त्यानंतर कपडे वगैरे मशीनला लावले आणि तो बघा कसा खेळतोय. हाय ते. त्यानंतर कपडे वगैरे वाळायला टाकले आणि श्री बघा काय करतोय तर खाली. त्यानंतर मस्तपैकी मला साबुदाणा उसळ बनवायची होती, कारण आज आहे सोमवार. त्यामुळं नंतर फराळ वगैरे केली आणि श्रीला मस्तपैकी असे ॲपल दिले होते, कारण तो बिझी असला की मला खाऊ देतो शांतपैकी. त्यानंतर त्याला रेडी केलं, मीही रेडी झाले. आणि पेन सापडत नाहीये बघा. कुठे टाकले? तुझ्यामुळे लपवून ठेवले ते, मलाच सापडत नाहीयेत आता. हा कुठे ठेवले? कुठे ठेवले? हा चला आता बाहेरून घेऊ दुकानातून. चला. खाली आल्यावर पेन वगैरे घेतला आणि तेवढ्यात गाडीही आली होती. पण गाडीत काय पिल्लूला बाहेरचा व्ह्यू दिसत नव्हता, त्यामुळे तो बोर झाला होता. बाबाच्या गाडीवर सगळं काही दिसतं. त्यानंतर आम्ही पोचलो नगर परिषदेमध्ये. तिथं बर्थ सर्टिफिकेट घ्यायचं होतं पिल्लूचं आणि कालचं जे डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट करायचं होता. पण ती मॅडम म्हणल्या की आज काय होणार नाही तुमचं काम, तुम्हाला 2 दिवसांनी यावं लागेल. ठीक आहे म्हणलं काय. मग परत निघालो आम्ही घरी. आणि आता जाताना मी ॲटो केला, कारण बाहेरचं सगळा व्ह्यू पिल्लूला दिसावा म्हणून. त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि मध्येच पिल्लू बोर झाला होता. त्यानंतर पिल्लू मस्तपैकी झोपी गेला आणि मस्तपैकी आमची झोप झालेली होती. बघा किती फ्रेश झाला आहे पिल्लू. त्यानंतर फ्रेश वगैरे केलं, पिल्लूला कपडे वगैरे चेंज केलं. नारळ पाणी आम्हाला स्टिकनंच प्यायचं होतं, त्यात पाणी काय येत नव्हतं, पण त्यानंच प्यायचं होतं. बाबा यायचा टाईम झाला आणि बाहेरून कुणाचा तर आवाज आला की पिल्लूला वाटतं की माझे बाबा चालले काय, की बाहेर कोणतरी होतं बोलत होतं, तर त्याला वाटलं त्याचे बाबा चालेत. पण बाबा आज औरंगाबादला गेले होते, त्यामुळे त्यांना लेट होणार होता. आणि तो बघा दार उघडून दाखव म्हणते मला कोण आहे ते. मी त्याला दार उघडून दाखवलं, दुसरंच कोणीतरी होतं. त्यानंतर मग तरी पण त्याला वाटायला नाही बाबा आलेच असतील म्हणून मी दार लावून घेतला आणि तो म्हणते नको लावू दार. कोणी तोडली गाडी? कोणी तोडली? फायनली 11:30ला आमचे बाबा घरी आले. किती आनंद व्हायलाय तुला. बघू पार्सल. किती आनंद व्हायलाय. आता तुला सांगायला कोण आलं? कोण आले? कोण आलं? बाबा आले? बाबा आले? कोण आले श्री? ए नकट्या, कोण आलं? बाबा आले. हा हा कशी खुशी होती. अग बाई अग बाई अग बाई अग बाई, बाबा आलेले बाबा. अय काय? अग बाई अग बाई. बाबांनी मस्त पिल्लूसाठी खाऊ घेऊन आले होते. तो खाऊ खात खात पिल्लू बघा कसा बाबावर प्रेम दाखवत आहे तो. तर असा